जर का पुणे मुंबई इथल्या मराठ्यांनी जर ठरवलं, त्यात IPS IAS अधिकारी असतील, न्यायाधीश असतील, व्यावसायिक असतील, उद्योगपती असतील, काही रिटायर झालेले असतील, आपले लोक काय करतात तुम्हाला वाईट नका वाटून देऊ, आपले लोक काय करतात एकदा रिटायर झालं ना फार्म हाऊस बांधता येईल तिकडे जाऊन झोपत आहे. तुमच्या ज्ञानाचा आम्हाला उपयोगच व्हायना पोरायला म्हणून आम्ही वायाला चाललो होतो. आमचा एखादा पोलीस झाला, PSI झाला, ते रिटायर झालं ना ते तिकडेच हिंडत आहे कुंकड घालून, टंगडं मोडून येत आहे माघारी. आम्हाला वाटतं त्याच्या रिटायर झाल्याच्या नंतर त्यांनी 2-3 वर्ष समाजासाठी द्यावं. तुम्ही PSI कसे झाले हे आम्हाला सांगावं, एवढीच आम्हाला अपेक्षा. तुम्ही तहसीलदार कसे झालात, काही मागचे बोलू नका बरं का, तहसीलदार कसे झालात हे आम्हाला तुम्ही ग्रामीण महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगावं. तुम्ही एखादा व्यवसाय उभा केला ते तुम्ही सांगावं मी कसा उभा केला. एखादा न्यायाधीश वकील झाला मी कसा झालो हे सांगावं. MPSC UPSC करणाऱ्या पोरांना त्या क्षेत्रात म्हणजे त्या शैक्षणिक वर्षात गेल्याच्या नंतर माहीत होतंय आपल्याला असा अभ्यास करायचा. त्याचे असणारे 2-3 वर्ष त्याच्यातच निघून जातात. मला वाटतं ते जर ज्ञानी लोक आपल्याकडे, आम्हाला 12वीला गेल्याच्या नंतर जर UPSC MPSCचा अभ्यास करायचा असला तर तुम्ही आम्हाला 10वीलाच सांगा ना. आपले लोक म्हणतो मी की पोरांनो असा अभ्यास करायचा, हे पुस्तकं जास्त घ्या, त्याचा अभ्यास करा, अशा पद्धतीने गेलं तर होतंय. म्हणजे 12वीला जे आम्हाला ज्ञान पाहिजे ते 10वीतच मिळून जाणार आहे, आणि जे 12वीच्या नंतर करायचं ते 12वीलाच सांगा. मग आमच्या डोक्यात उजेड पडन. आमचा बापा आम्हाला सांगतो मी आऊत आणलं तू आऊत आण, पडक फेस आमचा तिथंच. तुम्ही आम्हाला पुढची आशा आणि स्वप्नच दाखवायला तयार नाही आहेत. तुम्हालाच भांडावं लागेल ना, कारण प्रगत तुम्हीच आहेत आमच्या समाजातले. सुशिक्षित वर्ग, मोठा उच्चभ्रू वर्ग, प्रतिष्ठित वर्ग तुम्हीच आहेत आमचा. तुम्हाला नाही भांडावं तर आम्ही भांडावं कोणाला, आणि तुम्हाला नाही भांडलं तर आम्हाला न्याय मिळेल कसा. बाकीच्याने तसं केलंय, आपल्याला फक्त कळालं नाही त्यांनी काय केलंय कसं. आता मी त्या वीरेन भाईस तिथं गेलो होतो, कोणची रूम म्हणतात त्याला, स्टडी रूम. असं काही केलंच नाही. आम्हाला नुसते भोपळे आशा दाखवल्या, तुम्हाला वसतिगृह देतो, आता हे साहेब इथं बसलेले, तुम्हाला अमकं देतो आणि तुम्हाला तमकं देतो, आणि आम्ही माथरे झालो तरी व्हाय ना ते.